निवडणुकांमध्ये शिवसेना कोणत्या क्रमांकाचा पक्ष राहील? नाही, आता इथं क्रमांक हातात लावता येणार नाहीत. कारण पण एवढंच सांगेन मी की नंबर 1 ला महायुतीच असेल आणि खूप मोठं पर्सेंटेज एका बाजूला असेल, अगदी 60-70%. थोडं स्पष्ट विचारते. नंबर 1 चा पक्ष भाजपच राहील असं भाजपचे नेते म्हणतात. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना? नाही, यामध्ये आता जर जनरली बघायला गेलं तर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार आले. त्यामुळे साहजिक आहे की आमदार आपापल्या विधानसभेतले हे नगरपालिका, नगरपंचायती ज्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, यासाठी मेहनत करत असतो. या निवडणुकांची गंमत असते म्हणजे महायुती म्हणून जरी महाराष्ट्रामध्ये एकत्र असली तरी कुठे भाजप विरुद्ध शिवसेना, कुठे शिंदे म्हणजे शिवसेना आणि ठाकरेंसोबत किंवा राष्ट्रवादी सोबत अशी सरळ मिसळ या सगळ्यामध्ये झालेली असते. प्रचारामध्ये अडचण नाहीये? अडथळे नक्की हा विषय आहेच. कारण काही ठिकाणी आम्ही एकत्र युती म्हणून लढतोय, काही ठिकाणी वेगवेगळे लढतोय. आणि मग त्यावेळेस शेवटी काय, आम्ही महायुती आणि मित्रपक्ष म्हणून एक प्रचार करताना एक पॉझिटिव्हिटी ठेवलेली आहे आणि डेव्हलपमेंटला आम्ही महत्त्व दिलेलं आहे, विकासाला. त्यामुळे बाकी या निवडणुकीमध्ये लोकांना बाकी काही विषय प्रचारामध्ये बोलण्यापेक्षा एक जे चांगलं केलेलं आणि चांगलं करणार असलेलं म्हणजे पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल आणि डेव्हलपमेंट, लोकांना विकास पाहिजे. तुम्ही स्वतः डेडिकेटेड कॉमन मॅन असं म्हणता. मग लोकांपर्यंत म्हणजे आता ग्रामीण भागामधले नेमके मुद्दे काय, म्हणजे तुम्ही कसा प्रचार करता तिकडे? आता आज तुम्ही 8 सभा घेतील, 6 सभा घेणार आहात. प्रत्येक ठिकाणी एक वेगळा मुद्दा असतो किंवा मग तिथले जे युथ आहेत किंवा महिला आहेत, काय नेमका विचार करतात? नाही, बघा, प्रत्येक ठिकाणचे विषय वेगळे आहेत. स्थानिक मुद्दे, विषय, स्थानिक प्रश्न, त्याला ॲड्रेस केलं पाहिजे. आणि जे काही धोरणात्मक निर्णय जे घ्यायचे असतात, घेतलेले असतात, या बाबतीमध्ये काही, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील अनेक निर्णय आपण घेतले. विकासाचे प्रकल्प देखील मार्गी लावले, त्याला देखील गती दिली. आणि काही आपण कल्याणकारी योजनाही केल्या, लाडकी बहीण सारख्या, शेतकरी सन्मान योजना असेल, एस टीमध्ये सवलत असेल, या ठिकाणी लेक लाडकी लखपती असेल, त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, या सगळ्या अनेक योजना आपण केल्या. शेतकऱ्यांसाठी केल्या, तरुणांसाठी केल्या. या योजना केलेल्या, या योजनांचा पण देखील प्रतिबिंब जे आहे या निवडणुकीमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही. कारण डेव्हलपमेंट, आम्ही कुणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ह्या छोट्या निवडणुका आहेत. लोकांना काय पाहिजे? लोकांना तिथले रस्ते पाहिजेत, लोकांना पिण्याचं पाणी पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, आणि या सगळ्या सुविधा ज्या आहेत ह्या देण्याचं काम आणि व्हाव्यात अशा प्रकारचं, मगाशी आपण म्हणालात की, तर तशा प्रकारचा प्रचारामध्ये देखील आम्ही तोच फोकस ठेवलेला आहे. संपूर्ण